होतो की नाही? आता त्यांना पण थोडा होऊन दे. भारत माता के, भारत माता के, जय श्रीराम, जय जय श्रीराम. आता काही दाढी कुरवडत बसले असते. उपस्थित असलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, मी मराठीमध्ये पण बोलणार, हिंदीमध्ये पण बोलणार आणि त्या जिहाद्यांना ज्या भाषा कळते त्या भाषेमध्ये पण बोलणार. म्हणून त्याची काही चिंता करू नका. आजचा जो मोर्चा आपण काढलाय, माझ्या अगोदरच्या तरुण मित्राने मोर्चाच्या मागचे हेतू आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितलेले आहे. बांधवांनो, आज आपण कुठलाही आमदार, खासदार, कुठल्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपण इथे जमलो नाहीये, पण एक हिंदू म्हणून आपल्या इकडच्या हिंदू समाजाला ताकद दाखवण्यासाठी आणि देण्यासाठी आपण आज इथे उपस्थित आहोत. आज ज्या भागामध्ये आपण उभे आहोत, मानकुड असेल, शिवाजीनगर असेल किंवा हा जो 90 फीट रोड असेल, मला खरंच या निमित्ताने विचारायचं आहे की हा भाग आमच्या मुंबईमध्ये एम वॉर्ड मध्ये येतो की या भागाला मला आता मिनी बांगलादेश म्हणायला लागेल. जेवढे बांगलादेश मध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान नसतील, तेवढे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान या इथे प्रत्येकाला घर देऊन ठेवलेले आहेत, प्रत्येकाला आधार कार्ड देऊन ठेवलेले आहेत. प्रत्येकाच्या घरात कदाचित इकडल्या असलेल्या हिंदू समाजाच्या घरी पाणी येत नसेल, पण हे जे काय रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान इथे राहतात, प्रत्येकाच्या घरामध्ये नळ आणि हे कोणी दिलेलं आहे? कशाला दिलेलं आहे? कोण आहे लोकांचा बाप जो आपला नाकावर ठेचून आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये या बांगलादेशी आणि रोहिंग्याचे लाड जे करतायत ते नेमकं कोण आहेत? तुम्ही मला सांगा. जेव्हा फाळणी झाली, जेव्हा पार्टिशन झालं, तेव्हा पाकिस्तान हे मुसलमान राष्ट्र म्हणून ओळखलं गेलं. जिथे लोकसंख्या सगळी मुसलमानांची आहे, त्या पाकिस्तानमध्ये मुसलमान राष्ट्र म्हणून पाकिस्तान ओळखलं गेलं. आणि ज्या देशामध्ये, ज्या भारत देशामध्ये हिंदूंची लोकसंख्या जास्त आहे, 90% हिंदू आहेत, त्या भारताला आपण हिंदू राष्ट्र म्हणून आपल्याला ओळख मिळालेली आहे. पण आज जरा तुम्हाला सगळ्या जणांना विचारायचं आहे, हे जे काय मानकुड, शिवाजीनगर आणि ह्या परिसरामध्ये राहणारे माझे हिंदू समाजाचे जे लोक आहेत, तुम्ही आज जरा ह्यांच्या मोहल्ल्यामध्ये तरी जाऊ शकता का? उभं राहून तिथे जय श्रीरामचा नारा तरी देऊ शकता का? आज आपल्याला हा मोर्चा इथून का वळवायला लागला? कारण का पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तिथे जाऊ नका, तिथून गेला तर काही होऊ शकतं. एवढी दहशत त्या लोकांनी तुमच्या मुंबईमध्ये, हिंदूंच्या मुंबईमध्ये तयार करून ठेवलेली आहे की आज तुम्ही त्यांच्या एरियामध्ये पण जाऊ शकत नाही, त्यांच्या एरियामध्ये चालू शकत नाही, त्यांच्या एरियामध्ये तुम्ही उभं राहून तुमच्या देशात, तुमच्या राज्यात, तुमच्या मुंबई शहरात जय श्रीराम आणि वंदे मातरमचा नारा पण देऊ शकत नाही. एवढी धाक आणि भीती या रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांनी तुमच्या मुंबईमध्ये तयार केलेली आहे बांधवांनो. आणि आपण सगळेजण खुल्या डोळ्यांनी बघतोय. ही परिस्थिती पाकिस्तान मधली नाही आहे. पाकिस्तान मध्ये अशी परिस्थिती असते तर मान्य होतं की ठीक आहे, मुसलमानांचं राष्ट्र आहे, मुस्लिम राष्ट्र आहे, इस्लाम राष्ट्र आहे, तिथे अगर आपल्याला जय श्रीराम म्हणायला देत नसतील, कारण का ठीक आहे, तिकडे आम्ही हिंदू म्हणून आम्ही अल्पसंख्य आहोत.
मायनॉरिटी आहोत. हो, पण ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या मुंबईमध्ये, ज्या भारतामध्ये हिंदूंची लोकसंख्याच अगर 90% असेल आणि हे उरले सुरले फक्त 10% मध्ये हिरवे साप अगर वळवळीत असतील आणि तरी तुम्हाला तुमच्या हक्काने तुम्ही श्वास घेऊ शकत नसाल, तर मग तुम्हाला हिंदू म्हणून तुम्हाला स्वतःला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे का? हा प्रश्न तुम्ही आज स्वतः प्रत्येकाला विचारला पाहिजे. अरे जी धाक आणि भीती, अहो कुठलाही या अधिकाऱ्यांना विचारा, या महापालिकेच्या अधिकाऱ्याला विचारा, या म्हाडाच्या अधिकाऱ्याला विचारा. आज इकडे जी काय मस्जिद इथे बनवून ठेवली आहे, पूर्ण त्यांचा चिट्टा पिट्टा जाणलाय, पूर्ण व्यवस्थित नागडे करून जाणारे अधिकाऱ्यांना नाही सोडणार. मी या कोणाच्या पण बापाला पण घाबरत नाही, हे लक्षात ठेवा. आज या प्रत्येक अधिकाऱ्याच्या नावासकट, प्रत्येक अधिकाऱ्याच्या नावासकट नाव घेऊन तुम्हा लोकांना नागडे करून जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी समजून घ्या. ही जी काय इकडे म्हाडा कॉलनी आहे, तिथे ही जी काही नूर आहे, इलाही मस्जिद जी आहे, ती म्हाडाच्या जमिनीवर आहे, म्हाडाच्या अधिकारच्या जमिनीवरच्या आहेत. आणि मग कोणी अधिकार दिले? तुम्ही मला हिंदू म्हणून तुम्ही एक साधा प्रश्न सांगा. कुठल्याही मोकळ्या जमिनीवर, चला तुम्हाला मी सांगतो की उद्या जावा आणि तिकडे एक छोटंसं मंदिर तरी बांधायला प्रयत्न करा. म्हाडाच्या जागेवर मिळेल का तुम्हाला? देतील का? लगेच येणार तावा तावाने, नाही लगाने का इधर, ये देखो म्हाडा का नियम आहे. अरे तुझ्या गांडीत ताकद आहे ना, तर जाऊन सांग ना त्या बांगलादेशी मुसलमानांना, जाऊन सांग ना ते ना. आता भेटलेला मला एमवडच्या ऑफिस मध्ये तो म्हाडाचा ऑफिसर चड्डीत मुतत होता, एक शब्दाला उत्तर द्यायला जमलं नाही त्याला. मी त्याला सांगितलं 8 दिवसामध्ये, पुढच्या 8-15 दिवसामध्ये अगर ती माझी जागा मोकळी झाली नाही, ते अनधिकृत तो काय ढाचा आहे ज्याला हे लोक मस्जिद म्हणतात, तो अगर पडला नाही तर 15व्या दिवसात त्या जागेवर आम्ही बुलडोजर येऊन घेऊन जाऊ आणि जागा साफ करून टाकू. जागा साफ करून जाणार आम्ही, नाही विचारत बसणार. तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगू का? आश्चर्याची गोष्ट सांगतो. ते त्या जमिनीवर जी ती काही मस्जिद आहे ना, नूर इलाही, त्याला तोडण्याची ऑर्डर बघा माझ्या हातात आहे. आणि हे ऑर्डर कधीचे आहे? हे ऑर्डर आहे 22/1/2023 चे. आपलं एक साधी झोपडी, हिंदूंची एक साधी झोपडी हे 24 तास तरी ठेवतात काय? शेमड्यासारखे येऊन आपल्याला कारण सांगतात, आपल्याला तोडून देण्याची धमकी देतात. आणि हे 22/11/2023 पासून स्पष्ट ऑर्डर लिहिलं, ऑर्डर वाचून दाखवून. सदर बाब ही महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 मधील कलम 52 मधील तरतुदीचा भंग करणारी आहे. करिता सदर नोटीस प्राप्त झाल्यापासून 15 दिवस आत आपणातर्फे करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम तात्काळ काढून टाकण्यात यावे, अन्यथा आपल्या विरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 कलम 52 व 57 मधील तरतुदी अनुसार सक्तीचे उपयोजना करून अनधिकृत बांधकाम तोडणे, अनधिकृत बांधकाम तोडण्याचा खर्च वसूल करणे व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल. आता ह्या नोटीस आल्यानंतर 15 दिवसामध्ये अगर ती जमीन साफ झाली नाही तर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी पगार मला द्यावा, कारण का मीच त्याचं काम करून टाकणार. आणि नुसतं साफ करणार नाही, तिथे उभे राहून किमान अर्धा तास जय श्रीरामचा नारा देणार आम्ही लोक. आमच्या इथे ही सगळी मस्ती करायची नाही. हे जे काय 90 फीटचा जो रोड आहे, तुम्ही मला सांगा, या 90 फीटचा रोड आज जिथे हा मोर्चा आहे तिथे तुम्ही अन्य वेळी उभा तरी राहू शकता का? हे जे काय अनधिकृत फेरीवाले येतात,
पोलीस बांधवांना मी विचारेन, जरा एक तरी या फेरीवाल्यांना, जे टोपी घातलेले फेरीवाले असतात गोल टोपी, त्याला विचारा, अरे बाबा तू इधर का है, तो तेरा आधार कार्ड या एड्रेस का दिखा, जरा विचारून बघा. एकाचा आधार कार्ड इकडचा नसणार, एक स्थायिक इकडचा नसणार. म्हणजे इकडे अनधिकृत बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान आणून उभे करायचे, हॉकर्स उभे करायचे, फेरीवाले उभे करायचे. आणि उद्या आमच्या जेव्हा माता भगिनी इथून चालणार, हे सगळे अनधिकृत फेरीवाले आमच्या माता भगिनींना छेडणार, टिंगल टवळकी करणार आणि आमच्या कुठलेही पोलीस बांधव त्यांना हात लावायची हिंमत करणार नाही. मग आता आम्ही बघत बसायचं काय? यापुढे अगर ही नाटकं या 90 फीट रोडवर बंद झाली नाही तर माझेही हिंदू फेरीवाले इथे येऊन उभे राहतील आणि जे जे गोल टोपीवाले आहेत ना त्यांना इथून कमी करण्याचं काम आम्हीच करू या निमित्ताने. आता बस झालं. अरे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तुम्हाला स्वतःची ड्युटी करायला येत नाही, तुम्हाला स्वतःची खुर्ची तुम्हाला ती का दिली आहे ढोंगणाखालती, ती तुम्हाला कळत नसेल तर तुमचं काम आम्ही करू. तुम्हाला दाखवू मुंबई महापालिकेचे काम कसं असतं. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच चालणार, बाकी कुठलाही शरिया कायदा चालणार नाही. तो काय पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये करा की काय शरियाच्या नावाने तुम्हाला नंगा नाच करायचा आहे, तो इथे चालणार नाही. इथे आमच्या डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच चालणार, आम्ही तोच पाळणार. आणि ज्याला पाळायचं नसेल त्याला 2 पायावर घरी पाठवणार नाही, एवढी शपथ आजच्या निमित्ताने आपल्याला घ्यायची आहे. घेणार की नाही? नुसतं उगाच बोलू नका. कार्यक्रम केल्यानंतर फोटो पाठवायचे, विचारायला फोन करू नका. ट्रॉम्बे मध्ये आता विचार करा, ही केवढी घातक गोष्ट आहे. ट्रॉम्बे मध्ये तिथे बीआरसीकडे बीआरसी आता ऑइल कंपनी एवढ्या मोठीतल्या मोठी, तिथे चुकून काय घडलं आपण सगळेचे सगळे राख होऊन जाऊ, हा की नाही? तुम्ही विचार करा, त्या बीआरसीच्या इथे जे संरक्षण भिंत आहे तिथे जरा फेरफटका मारा. मी माझ्या मीडियाच्या मित्रांना सांगेन, मुद्दामून त्या बीआरसीच्या इकडची संरक्षण भिंती जाऊन पहा. त्या संरक्षण भिंतीला लागूनच एक मदार बांधली आहे, मदरसा बांधलाय आणि तिथे सगळे अनधिकृत पद्धतीने तिकडे राहत आहेत. प्रत्येकाच्या हातामध्ये 4-4, 5-5 आधार कार्ड घेऊन दिले आहेत. हे सगळे रोहिंगे आणि बांगलादेशींची वस्ती तिथे वाढत चालली आहे. म्हणजे उद्या त्या लोकांनी मनात आणलं की इकडचा हिंदू समाज साफ करून टाकायचा, नुसतं तिथे बाजूला काडी टाकणार आणि मुंबई पुरी साफ होऊन जाणार. हे राष्ट्रीय सुरक्षेचा विषय तुमचा आणि आमच्या घरातला हे भांडण नाहीये. उद्या अगर त्या बीआरसीला काहीतरी झालं तर मुंबई ही राख रंगोळी होऊन जाईल अशी परिस्थिती मुंबईमध्ये तयार होणार आहे. आणि जेव्हा आमच्या सहकार्याने तो इथे एक मुंबई महापालिकेमध्ये हर्षद काळे नावाचा एक नालायक अधिकारी आहे, तो आज माझ्या रेडारवरून वाचला कारण मी आलो म्हणून साल्याने सुट्टी घेतली. पुढच्या वेळी ना बोलता येणार त्याच्याकडे आणि त्याला ना त्याचा व्यवस्थित कार्यक्रम घेऊन करून गेलो ना की मी नावाचा नितेश राणे नाही. त्याला पण समजून दे, तुला ही जी बीएमसीची नोकरी दिली आहे ती काय बिर्याणी खाण्यासाठी नाही दिली आहे, ह्यांच्या दाऱ्या कुरवण्यासाठी नाही दिली आहे. आमची सेवा आणि मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी तुला ती बीएमसीची नोकरी दिली आहे. आणि तुला ते करायला जमत नसेल तर जा कपडे बदल, शेरवानी घाल, टोपी घाल आणि जा त्यांच्या घरात भांडणी धुत बस. आम्हाला नकोस तू तिकडे मुंबई महापालिकेमध्ये. म्हणून यापुढे त्या हर्षद काळेला पण सांगेन, असतील तुझे लोक इकडे सांगत असतील नितेश राणेने फार शिव्या घातल्या रे बाबा तुला, व्हिडिओ दाखव माझा त्याला, तुझं नाव घेऊन सांगतोय. तू तिकडचं अतिक्रमण अगर वेळेत काढलं नाही बीआरसी तिकडचं, मला तिकडे अगर स्वच्छता मोहीम झालेली दिसली नाही तर तुला बुलडोजरवर बसून मी तिकडची बुलडोजर एकच त्या बाजूने फिरून टाकेन.
पुरण टाकीन तिथं, नाही बघणार तुला, विचारत नाही बघणार तुला. कांदळवनची जागा आहे इकडे. आता कांदळवन बद्दल आमच्या पोलीस खात्याने आणि अन्य प्रशासनाच्या लोकांनी सांगावं हो मला. कांदळवनच्या याच्यामध्ये किती कडक नियम आहे. साधा एक झाड किंवा एक पत्ता पण फोडला तुम्ही लोकांनी कापला ना, डायरेक्ट 3 ते 6 महिन्याची शिक्षा आहे. तिथे हे लोकांनी कांदळवन जाळले, तिथे अनधिकृत वस्ती बसवतायत. सगळे रोहिंग्या आणि बांगलादेशी तिथे त्या कांदळवनला वर येऊन राहायला सुरू केलंय. तरी आमचं प्रशासन चिकार त्याच्याबद्दल काय बोलणार नाही, चिकार बोलणार नाही. म्हणजे कोणाचं राज्य आहे, काय चाललंय? नियम पाळण्यासाठी तुझं कोणच काय नाहीये का? भयानक गोष्टी आहे. डब्बा इकडे जी काय डब्बा कंपनी काय कॉलनी आहे ना इथे कुठेतरी, हा पुढे आहे ना कुठेतरी पार्टी आहे ना, तिथे एक अब्दुल नावाचा भडवा राहतो. भडवा नाही, त्याला तुमच्या आणि माझ्यापेक्षा जास्त ताकद आहे हो. तुमच्या आणि माझ्यामध्ये काहीच नाहीये ताकद. तो पाहिजे तेवढं तुम्हाला घरं देऊ शकतो, पाहिजे तिथे घरं बांधू शकतो. कारण माहितीये, कारण इकडचा एक PI महादेव कोळी, तुझं नाव आलं रे बाबा माझ्याकडे. आता तू नाही राहणार तिथे जास्त. बायकोला सांगून टाक की बॅग भरून ठेव, नितेश राणेने नाव घेतलंय माझं. काय लाड करतो रे तू? हा काय लाड करतोस तू? सगळी तुझी कुंडली माझ्याकडे आहे. किती प्रॉपर्ट्या बनवल्यास या हर्षद काळेने, किती प्रॉपर्ट्या बनवल्या. या महादेव कोळीचे काय कारनामे आहेत. आता काल संध्याकाळची घटना बघा. या अब्दुलचा एक विषय आणि दुसरा एक विषय सांगतो पुढे. आता या अब्दुलला तुम्ही अगर काही पैसे हातात दिले, तुम्हाला पाहिजे तेवढ्या झोपड्या इथे लावून देऊ शकतो. तुम्हाला त्या झोपड्यांमध्ये वीजचं कनेक्शन, पाण्याचं कनेक्शन काही मिळवून देऊ शकतो तुम्हाला. कारण का कोळींना 50,000 रुपये देतो प्रत्येक झोपडीच्या मागे. 50,000 काय मत टाटा आणि अंबानी हा महादेव कोळीच आहे. आम्ही उगाच 24 तास मेहनत करतो. काल संध्याकाळी काय घडलं माहिती? एक फौजान सिद्दीकी नावाचा 307चा गुन्हेगार. मी माझ्या मीडियाच्या मित्रांना मुद्दामून सांगेन, हे असे आम्हाला पूर्ण डिपार्टमेंट बद्दल काही शंका नाही. आमच्या मुंबई पोलिसामधले मोठ्यातला मोठा अधिकारी येऊन गेलेला आहे, कार्यतत्पर अधिकारी गेलेला, ज्याने आमच्या मुंबईला दहशतवाद्यांकडून वाचवलं. एवढे अधिकारी आमच्या मुंबई पोलिसातून होऊन गेलेले आहेत. आम्हाला सगळ्यांना त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे. पण ह्या काही मोजक्या सडक्या आंब्यांमुळे आज तुमचं पूर्ण डिपार्टमेंट बदनाम होत आहे. मी पोलीस बांधवांना सांगेन, हा जो कोण महादेव कोळी आहे, काल संध्याकाळी एक 307चा गुन्हेगार फरहान सिद्दीकी हा त्याच्या पोलीस स्टेशन मध्ये येतो. आता आपल्या तुमच्यावर कोणावर अगर 307 चुकून झालं ना, पोलीस 1 मिनिटं पण तुम्हाला बाहेर ठेवणार नाही. बरोबर आहे? उचलतील आणि आतमध्ये घेऊन टाकतील. आता आपलं नशीब त्या फरहान सिद्दीकी सारखं नाही रे बाबा. तो काय करतो, काल संध्याकाळी पोलीस स्टेशन मध्ये येतो, त्या कोळी बरोबर बसतो, बोलणी करतो, त्याच्या समोर निघून जातो, फॉर्च्युनर स्टार्ट करतो, निघून जातो. आणि आपले सगळे जे काय पोलीस अधिकारी आहेत, CCTV मध्ये योग्य फुटेज आलं पाहिजे म्हणून पळायला म्हणून दाखवतो. काय आलं रे? चक्कर. पाणी द्या, पाणी. पाणी असेल ते द्या. 7चा गुन्हेगार फॉर्च्युनर मध्ये बसतो, निघून जातो. आणि हे लोक रेकॉर्ड काय बनवतात, तो महादेव कोळी आणि त्याचे सहकारी त्या तो पोलीस स्टेशन म्हणून फरार दाखवतात त्याला. सगळं CCTV मध्ये आलेलं. या अशा सडक्या आंब्यांमुळे आज आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा एका प्रामाणिक आणि हिंदुत्ववादी गृहमंत्र्याचं नाव खराब होत आहे. लक्षात घ्या. हे असे कार्टे निघतात, डिपार्टमेंटचं नाव खराब करतात.
या सिद्दीकी सारख्या 307च्या गुन्हेगारांना मांडीवर बसवतात, त्यांची लाड करतात आणि म्हणूनच आमच्या मुंबई महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीकरणावर जे प्रश्नचिन्ह निर्माण होतं ना, हे ह्यांच्या सगळ्यांच्यामुळे होत आहे. म्हणून मी कोळींना सांगतो, तुझ्या वरिष्ठांकडे ही सगळी माहिती मी देणार, आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पण देणार. तुला अगर योग्य वेळा काय कळतं समजतं तर तू स्वतःहूनच सक्तीच्या सुट्टीवर निघून जा, नाही तर तुला काय मी इथे ठेवत नाही, लक्षात ठेव. ह्याला लाज वाटली पाहिजे. 50 लाखाचा कोरेक्सचा साठा या फरहान सिद्दीकीकडून यांनी पकडला. 50 लाख. त्याचा सीआर नंबर पण माझ्याकडे आहे, नाही तर बोलेल मला माहित नाही शेमड्यासारखा. त्याचा सीआर नंबर आहे माझ्याकडे 0345-2023. विचाराच्या कोळीला या सिरियल नंबरच्या केसमध्ये 50 लाखाचा कोरेक्सचा साठा पकडला आणि ह्या महादेव कोळीने त्या 50 लाखाचा साठा 12 लाखामध्ये विकला आणि गप्प बसला. हे असे सडके आंबे ज्याच्यामुळे आमच्या डिपार्टमेंट आज बदलाव होत आहे. या लोकांना काय आम्ही सोडणार का? ठेवणार तुम्ही लोकांना? हे काय कोणाचं सरकार तुम्हाला माहित नाही? कोण देशाचा पंतप्रधान तुम्हाला माहित नाही? आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या नजरेखाली कोणावरही अन्याय आमच्या देशामध्ये आम्ही होऊन देणार नाही, ही शपथ आम्ही हिंदू म्हणून आजच्या निमित्ताने इथे घेतो. कोणीही आमच्या राज्यामध्ये कुठल्याही हिंदूला कुठल्याही वाकड्या नजरेने अगर तुम्ही पाहिलात तर तुमचे काय डोळे आम्ही धाग्यावर ठेवत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. हे सर्व धर्म समभावाची भूत, ते सर्व धर्म समभावाचा ठेका हा काय फक्त हिंदूंनीच घेतलेला नाही. आम्हाला डायलॉग म्हटलं जातं, तुम्ही जरा सर्व धर्म समभाव ते जरा मानकुड आणि शिवाजीनगरच्या मोहल्ल्यांमध्ये पण जाऊन सांगा. जिथे तिथे त्या मस्जिदीच्या बाजूला एक लग्नाचा हॉल बांधून ठेवलेला आहे, बाहेर हिरवा कलर दिलेला आहे आणि हे काय एक लग्नावर थोडी थांबतात. 10, 15 त्यांचा काय बुचतवर लावणं विसरलंय ना, सतत चालू असतं आणि मग पाहिजे तेवढं तिथे लग्न लावत बसणार आणि त्याच्यावर कोण अधिकारी कारवाई करायला बघणार नाही. म्हणून यापुढे मी सांगतो, प्रशासनाला सांगतो, पोलीस खात्यातल्या आमच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना सांगतो की सर्व धर्म समभावाचे भाषण डायलॉग आम्हाला द्यायचा नाही. हा देश, या देशामध्ये सगळा पहिला अधिकार हा हिंदूंचा आहे. इथे सगळे अधिकार पहिले हिंदूंचे आहे, मग उर्वरित अधिकार या बाकी सगळ्या मायनॉरिटीज आणि अल्पसंख्यांचा, हे समजून घ्या. या देशामध्ये राहायचं असेल तर हिंदूंच्याच गुणगान गाऊन लावायला लागेल, एवढं स्पष्ट या लोकांना समजलं पाहिजे. कोणीही इथे कुठल्याही माझ्या हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही पद्धतीचा त्रास या पुढे दिला तर आज सारखे नुसते मोर्चे काढत बसणार नाही. त्या मीरा रोडला विचारा, एक फक्त आम्ही लोकांनी नजर फिरवली, त्या नयानगरमध्ये सगळ्यांची हवा निघून गेली आणि तुमच्या इकडचा तो निवडलेला लोकप्रतिनिधी आमदार काय नाही करू शकणार, मला काय करू शकणार नाही. त्याची विधानसभेमध्ये काय अवस्था केली बघितलं ना, फडफडत होता माझ्यासमोर, फडफडत होता. जास्त चाव चाव केला ना पाठवून टाकीन जिथून येतोस तिथे, नाटके नको माझ्यासमोर. म्हणून इथे या मोर्चानंतर, या कार्यक्रमानंतर कोणाचीही दमदाटी अगर होत असेल तर आपण गप्प बसायचं नाही. त्याला कळलं पाहिजे हिंदूंची ताकद काय. तुम्हाला काय नाटक करायची असेल तर जाऊन दाखवा तुमच्या पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये. आमच्या हिंदूंच्या राष्ट्रामध्ये राहायचं असेल तर आमच्या नजरेला नजर मिळवायची नाही. शिस्तीमध्ये राहा, जे काय धंदे व्यवसाय करा, पण आमच्या मुंबईमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना जागा यापुढे नाही. त्यांना स्वच्छ इकडून हकलवण्याशिवाय आमची मोहीम बंद होणार नाही. कारण का ते आमच्या नाही आहेत. हे जिथे जिथे जातात तिथे तिथे स्वतःचे मोहल्ले तयार करतात. हे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान
तिथे तिथे त्रास होतो ह्या लोकांचा, तिथे तिथे जाऊन हिंदू समाजाला तिथून बाहेर कसं पळवायचं हा ह्यांचा एक कलमी कार्यक्रम असतो. बांधवानं आपल्याला वाटतं ते लोकांनी फक्त एक मस्जिद बांधली, फक्त एक मदार बांधलाय, पण असं नाही बांधवान. एक 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 करून ते आमची लोकसंख्या हिंदूची कमी करून टाकणार. मग हे लोकसंख्या कमी झाल्यानंतर त्यांचे लोकप्रतिनिधी इथे निवडून यायला सुरू होणार आणि एकदा लोकप्रतिनिधी निवडून आले तर तुम्ही कोणीही काही त्या लोकांना बोलू शकणार नाही. आज ज्या मोकळा हवेमध्ये तुम्ही जो श्वास घेताय, मोकळा हे काय भगवे झेंडे जे फडकवताय ना, त्यांचा उद्या राज्य आलं, त्यांची उद्या हिरवी वळवळ सुरू केली तर तुम्ही तुमच्या घरामध्ये पूजा करू शकणार नाही. असं तुमच्या घरामध्ये येऊन तुमच्या घराचे ताबा हे लोक घेऊन टाकतील. लव जिहाद म्हणजे काय? आमच्या हिंदू माता भगिनींना फसवायचं, लग्नाच्या खोट्या आमिष दाखवायचे आणि मग लग्नाच्या अगोदर आशिष असतो, लग्नाच्या नंतर आमिर होऊन जातो. तुला अगर लग्न करायचं आहे तर खरं बोलून काय आमच्या भगिनींची, कोण काय तुला बोलणार नाही, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पण हे जे काय आमच्या माता भगिनींना फसवून अगोदर स्वतःच हिंदू नाव दाखवायचं आणि मग नंतर तू भगवान का पूजा नहीं करने का, जय श्री राम नहीं बोलने का, तेरे को मेरे साथ रहना है तो इधर कुरान पढ़ना ही पड़ेगा, असं मग आमच्या भगिनींना सांगायला सुरू करतात. मग आमच्या ज्या हिंदू माता भगिनी आहेत ना, हिंदू भगिनी त्या बिचारा काहीच करू शकत नाही, कारण आई वडिलांकडे परत जाण्यासाठी घाबरतात आणि मग घुसमटत घुसमटत त्याच्याबरोबर एकदा राहून स्वतःचं आयुष्य संपवून टाकतात. बांधवानो, ह्या सगळ्याचा धोका तुम्ही समजला पाहिजे. आम्ही जे इथे नुसतं मोर्चा काढायला आलो नाही, नुसता गर्दी करायला आलो नाही, प्रशासनाला उगाच आम्ही शिव्या देत नाही, पण तुम्ही याला उद्याचा अगर तुम्हाला धोका कळला नाही तर तुम्हाला हिंदू म्हणून तुम्ही इथे 5 वर्षानंतर उभं पण राहू शकणार नाही, अशी परिस्थिती तुमच्या आजूबाजूला वाढत चाललेली आहे. तुम्ही विचार करा, जी जी प्रकरणं मी तुम्हाला सांगितले हे तुमचा नियम कायदा पाळत नाहीत, कोर्टाची ऑर्डर पाळत नाहीत, महापालिकेची ऑर्डर पाळत नाहीत आणि पाहिजे तिथे मदार बांधतायत, मस्जिद बांधतायत, अतिक्रमण वाढवतायत आणि त्यांना माहिती आहे अतिक्रमण वाढली, लँड जिहाद केला तर माझा हिंदू इथून पलायन करेल, निघून जाईल आणि हा पूर्ण परिसर मग मिनी बांगलादेश होऊन जाणार. या बाबतीची धोक्याची घंटा बांधवानो तुम्ही समजून घ्या. आम्हा लोकांना कोणाला आमची ताकद दाखवायची नाहीये, उगाच आम्हाला कोणालाही शिव्या देत बसायचं नाहीये. पण आज अगर आम्ही हिंदू म्हणून बोललो नाही, आज अगर आमचा मानकोड शिवाजीनगर 90 फीट वाला बस्ती कॅम्प वाला अगर हिंदू जागा झाला नाही तर उद्या तुम्ही स्वतःचा मोकळा श्वास पण हिंदू म्हणून घेऊ शकणार नाही. एक लक्षात घ्या, तुम्हाला ही जी काय सत्य परिस्थिती आम्ही लोकांनी सांगितली आहे, तुम्हाला मी विश्वास देतो, नुसता मोर्चा काढायला आलेलो नाही बांधवानो, तुम्हाला विश्वास देण्यासाठी आलोय, तुम्हाला आम्ही ताकद देण्यासाठी आलोय की तुम्ही तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या डोळ्यांना तुम्ही त्याची काळजी घ्या आणि तुमची काळजी घेण्यासाठी आम्ही सगळेजण इथे समर्थ आहोत हे सांगण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. कोई भी हमारी तरफ से अगर गंदी नजर से उसने देखा तो उसकी आंखें जगह पे रहनी नहीं चाहिए, उतनी ताकत हिंदू समाज की इधर खड़ी करनी चाहिए. आज आपल्याला आपल्याच मुंबईमध्ये मोर्चा काढण्यासाठी पोलिसांना आम्हाला विनंती करायला लागते की नका जाऊ साहेब, तिकडे लफडी होतील, दगडी मारतील आपल्याच मुंबईमध्ये. अरे आम्ही आलो पहिले इथे, हे आमचं शहर आहे आणि आम्हाला आमच्याच घरामध्ये अगर कोण आव्हान देत असेल आणि तुम्ही त्याच्याबद्दल काय करणार नसाल तर ह्यापेक्षा त्यांच्या समोर नाक रगडा आणि संपून टाका विषय. मग नाही लढायचं आपल्या लोकांना. मग जो काय 500 हजारो वर्षाचा जो काय आपला हिंदू समाज म्हणून जो आपला इतिहास आहे, जे काय राम मंदिर आहे जे तिथे उभं आहे ते कसं बनलंय तुम्ही सांगा. आपल्या कारसेवकांनी हिंमत दाखवली, हिंदू समाजाने हिंमत दाखवली आणि एकच तिथे धक्का मारला आणि 22 जानेवारीला आमचा राम मंदिर तिथे उभं राहिलं.
ही आहे हिंदूंची ताकद. आणि फक्त राम मंदिर पर्यंत तो विषय थांबणार नाही. अभी तो काशी और मथुरा भी तो बाकी है. उधर भी तो हर हर महादेव करना है कि नहीं? मोबाईल खाली आहे. तुम्ही काही आठवड्या अगोदर घाटकोपरची घटना तुम्हाला माहिती असेल. ह्यांचा कोणतरी तो धर्मगुरू आलेला, कोण ते नाव पण बडवायला माहिती का? असे नाव असतात, सगळे एकच असतात. ते काय बोलत होता तो तिकडे? तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर आएगा. अरे आम्ही जिवंत असेपर्यंत तुम्हारा ना वक्त आएगा ना दौर आएगा. हमारे हिंदुस्तान में सिर्फ हिंदुओं का ही दौर आएगा और हिंदुओं का ही वक्त आएगा हे समजते लोक. तुम्ही काही करा, किती दाढे कुरवळ्या, हे हिंदुत्वादी विचाराचे सरकार हे आमच्या देशात आणि राज्यात आहे. एक कडवट हिंदुत्वादी म्हणून आमचा गृहमंत्री मंत्रालयावर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाने बसलाय. एक बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक म्हणून आमचे एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बसले. आणि या सगळ्या जिहाद्यांचा बाप म्हणून आमच्या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बसले. हे ह्यांनी चांगलं लक्षात ठेवावं. परत परत अशा धमक्या द्यायला येणार नाही. आता यापुढे जेव्हा आम्ही उतरू तेव्हा कार्यक्रम करण्यासाठीच उतरू, हे लक्षात घ्या. आता विचारात आणि या विनंत्या करत बसणार नाही. अधिकाऱ्यांना मी सांगेन, तुम्हाला सगळी माहिती आहे. तो हर्षद काळे असेल, तो महादेव कोळी असेल, कोण कुठले कोण असतील तर त्याला सांगतो, सगळी माहिती तुमच्याकडे आहे. जे जे अतिक्रमण आहेत ते येणाऱ्या काळामध्ये काढून टाकायचे. ह्या 90 फीट रोड मध्ये कुठलाही अगर आणि चुकून फेरीवाला हे रोहिंग्या आणि बांगलादेशी आम्हाला जास्त दिसले तर त्यांना तर नंतर दाखवू. पहिला तुमचा महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करू, एक लक्षात ठेवा. हे लक्षात घ्या. आता काय उद्धव ठाकरे नाही बसलाय मुख्यमंत्री म्हणून. आमचं राज्य आहे, हिंदुत्वाद्यांचं राज्य आहे. कोण नाही मदत करणार मग? आणि मग हातात ऑर्डर निघाल्यानंतर ना हे नाही येणार दाढी कुरवणारे फोन उचलण्यासाठी, फोन ऑफ करून टाकणार. मग तुम्ही आणि आम्हीच आहे. म्हणून जाता जाता आपल्याला एवढंच सांगेन की आपल्यावर आहे फार मोठी जबाबदारी आहे. मुंबईमध्ये राहून जो हिंदू समाज आहे, या मानखुर्द शिवाजीनगरचा जो हिंदू समाज आहे, तुम्ही कुठल्याही भीती न बाळगता हिंदू म्हणून जेव्हा आमच्या या परिसरामध्ये फिराल, हक्काने जिथे असेल तिथे जय श्रीराम म्हणाल. कोण कोणाचे मोहल्ले नाही आहेत. मुंबई ही आपली आहे. मुंबईचा डीएनओ हिंदू आहे. आणि जिथे पाहिजे आपण तिथे जय श्रीरामचा नारा म्हणायचा म्हणजे म्हणायचा. अगर कोणी तुम्हाला थांबवलं तर फक्त एक कॉल आम्हा लोकांना करा. पुढे काय करायचं आहे ना त्याची सगळी काळजी आम्ही लोकांनी घेऊ. मग तो दाढी कुरवळत कुरवळत कसा जय श्रीराम म्हणतो ना हे आमच्यावर सोडा. म्हणून या निमित्ताने परत एकदा आपल्या सगळ्या जणांना मी मनापासून आभार मानतो की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात, हिंदूंची ताकद दाखवली. आणि यापुढे या कार्यक्रमानंतर कोणीही काही मस्ती केली आम्ही तर सुखरूप घरी जाऊ, पण आमच्या अंगावर कोण आला तर आम्ही पण शिंगावर घेणार, एक लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही शिस्तीत राहा. तुमचे हे जे अनधिकृत बोंगे वाजतायत ते काय त्या कोळीला दिसत नाही, पण आमचा जेव्हा बोंगा वाजेल ना त्या कोळीच्या साळ्या भोकातून आवाज येईल, एक लक्षात ठेवा. म्हणून या निमित्ताने परत एकदा सगळ्या माझ्या हिंदुत्वादी संघटनेचा मनापासून मी आभार मानतो. माझ्या मीडियाच्या मित्रांचा सगळ्या गोष्टी आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि होऊन दे जोरात जय श्रीराम. बोला जय श्रीराम. धन्यवाद. मैं फैसल खान क्या पत्रकार बनना चाहते हैं? अगर आपके अंदर है सच सामने लाने का साहस, हम
हम देंगे आपको मौका सच सामने लाने का। टुडे इंडिया न्यूज आपको दे रहा है मौका आने वाले समय का देश के नंबर 1 न्यूज चैनल के साथ पत्रकारिता के गुण सीखने का। तो तुरंत संपर्क कीजिए।